नमस्कार। आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने व झटपट असा रवा उत्तप्पा बनवणार आहोत। तर त्यासाठी इथं मी 1 वाटी रवा घेतला आहे। वाटी भरताना पहा सपाट वाटी भरून घेतली आहे। तर रवा माझ्याकडे मोठा होता त्यामुळे मी थोडासा मिक्सरला चालू बंद करत फिरवून घेतला आहे। आता ज्या वाटीने रवा घेतला सेम त्याच वाटीने आपल्याला दही घ्यायचं आहे। दही मी अर्धी वाटी घेतला आहे। तुम्ही 2 ते 3 चमचे वापरलं तरीही चालेल किंवा दही नसेल तर त्याऐवजी तुम्ही अर्ध लिंबू वापरू शकता। आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे व ज्या वाटीने आपण रवा दही घेतलं सेम त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलं आहे। आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालणार आहोत व याचं सैलसर असं मिश्रण तयार करून घेणार आहोत। या रेसिपीमध्ये मी पाण्याचंही प्रमाण तुम्हाला सांगितलं आहे कारण बऱ्याच वेळा रेसिपी करताना पाण्याचं प्रमाण लक्षात येत नाही व मिश्रण खूपच दाटसर किंवा खूप सैलसर असं होतं। तर हे पहा अशा पद्धतीने मी मिश्रण तयार करून घेतलं आहे। तर अर्धी वाटी इतकं मला पाणी लागलं आहे। राहिलेलं पाणी मी झाकून ठेवणार आहे व नंतर आपण ते पाणी वापरणार आहोत। तर आता हे मिश्रण हलवून आपल्याला झाकून ठेवायचं आहे। रवा अंदाजे आपल्याला अर्धा ते 20 मिनिटं छान भिजवून घ्यायचा आहे म्हणजे तो छान फुलला जाईल। तर इथे पहा आपला अर्धा तास झालेला आहे। रव्याने छान पाणी शोषून घेतलं आहे। हे पहा अशा पद्धतीने रवा भिजवून घेणं अत्यंत गरजेचं आहे। आता हे मिश्रण मला घट्ट वाटत आहे कारण रव्याने पाणी शोषून घेतलं आहे। आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे व हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे। मिश्रण आपल्याला खूप सैलसर करायचं नाही, भस्कन सगळं पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आहे। तर आता इथं मी सगळं पाणी वापरलं आहे। 1 वाटी इतकं मी पाणी वापरलं आहे। तर आता हे मिश्रण आपण मिक्सरला एकदा फिरवून घेणार आहोत। छान बारीकसर असं हे मिश्रण आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। ही स्टेप केल्यामुळे काय होतं आपल्या उत्तप्प्याला छान बाइंडिंग येतं व उत्तप्पा तयार करताना तुटत नाही। तर ही स्टेप तुम्ही नक्की ट्राय करा। आता आपल्या उत्तप्प्याला छान जाळी यावी यासाठी इथं मी अर्धा चमचा खाण्याचा सोडा घेतला आहे। यामुळे छान जाळी पडेल व मऊसर असे उत्तप्पे तयार होतील। तर घातलेला सोडा यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे। 1 मिनिट छान मिश्रण एकाच डायरेक्शनने अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे। तर मिश्रणाला छान बबल्स आले आहेत, तुम्हाला दिसतच असेल। तर आता यामध्ये सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर आता हे मिश्रण तव्यावरती सोडायचं आहे। 1 हात पळी यावरती मिश्रण सोडायचं आहे व सोडल्यानंतर खूप जास्त पसरवायचं नाही कारण आपण उत्तप्पा बनवतोय तर त्यासाठी मध्यम साईजचाच उत्तप्पा आपल्याला बनवायचा आहे व खूप पातळ पसरवायचा नाही, थोडासा गुबगुबीतच ठेवायचा आहे म्हणजे थोडा जाड ठेवायचा आहे। आता यावरती बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे व थोडासा टोमॅटो घालायचा आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, कांदा थोडा जास्त घालायचा आहे, यामुळे उत्तप्प्याला छान चव येते। घातलेलं कांदा व टोमॅटो उलथाण्याने अशा प्रकारे आपल्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजेच ते यामध्ये छान सेट होईल व आवडीनुसार यावरती तुम्ही तेल तूप काहीही सोडू शकता। वरची साईड थोडीशी सुकली की हा उत्तप्पा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे उत्तप्पा भाजताना आपल्याला हाय फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती भाजायचा आहे। खूप लो फ्लेमवरती हा उत्तप्पा भाजायचा नाही। जर का तुम्ही बारीक गॅसवरती हा उत्तप्पा भाजलात तर तो वातड तयार होईल, खाताना व्यवस्थित लागत नाही, चावला जात नाही। तर इथे पहा आपला उत्तप्पा तयार झाला, कलरही जबरदस्त आलेला आहे, जाळीही छान पडली आहे। तर अशाच प्रकारे आपण सगळे उत्तप्पे तयार करून घेणार आहोत। तर यामध्ये मी खाण्याचा सोडा वापरला, तुम्हाला जर सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही यामध्ये इनो वापरू शकता किंवा बेकिंग पावडरही वापरू शकता। तर आता या रेसिपीमध्ये मी तुम्हाला एक ट्रिक शेअर केलेली आहे उत्तप्पा तयार करतानाची, ती म्हणजे मी रव्याचं मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलं आहे। तर मी असं का केलं, रव्याचं मिश्रण मिक्सरला फिरवल्यामुळे रव्याला छान असं बाइंडिंग येतं व रवा छान बारीक होतो। तर बऱ्याच वेळा रव्याचा उत्तप्पा करताना तो तुटला जातो, व्यवस्थित तयार होत नाही, मऊसूद असा तयार होत नाही, वातड तयार होतो। तर ही आजची ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा, तुम्हाला नक्कीच उत्तप्पा जमेल, तोही न तुटता। तर सगळे उत्तप्पे माझे तयार झाले आहेत अशा पद्धतीने।
तर उत्तप्पा पहा मऊसूद असा तयार झाला आहे। घाई गडबडीच्या वेळेस हे उत्तप्पे करायला अतिशय सोपे आहे। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक करा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आजची शेअर केलेली सोपी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तुम्हाला हे उत्तप्पे नक्कीच जमतील। बऱ्याच वेळा रव्याचे उत्तप्पे करताना ते तुटतात, तर आजची रेसिपी ट्राय केल्यानंतर उत्तप्पा कधीही तुटणार नाही।